नमस्कार, मी पूनमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते। तर तुम्हाला टायटलवरून समजलं असेल आजचा व्हिडिओ कशासाठी आहे ते। दिवाळी आले, दिवाळीसाठी आपल्याला सामान लागतं, फराळ बनवायचा असतो, बाकीसुद्धा पूजा वगैरे असतात, तर त्यासाठी पण बऱ्याच काय काय गोष्टी लागतात। तर मी आज छोटीशी यादी बनवली की ज्याची म्हणजे तुम्हाला त्याने हेल्पच होईल की काही गोष्टी आपण विसरतो, आपण सामान जाऊन घेऊन येतो, लिस्टसुद्धा बनवतो, पण कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट आपल्या माइंडमधून स्ट्राईक होते, निघून जाते, आपण लक्षात नाही येत आपल्याला। तर मग अशा वेळी मग जेव्हा एखादी रेसिपी बनवतो तेव्हा मग खूप गडबड होते की अरे बापरे हे माझ्याकडून राहिलं, मग पुन्हा आपल्याला जावं लागतं। तर मी एक छोटीशी लिस्ट बनवलेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दिवाळीसाठी फराळाला लागणारं जे सामान असतं, पूजेचं सामान असतं, त्याच्यात पण ओलं आणि सुकं असं सगळं वेगवेगळं असतं, जे दोन्ही प्रकार असतात आपले, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच ह्याची हेल्प होईल। जर तुम्ही तुमची लिस्ट बनवली असेल तर माझ्या लिस्टसोबत व्हेरीफाय करा, क्रॉस चेक करा, म्हणजे तुम्हाला जर काही राहिलं असेल तर तुम्ही त्याच्यातून नक्कीच लिहू शकता की अरे बापरे माझ्याकडून ही गोष्ट विसरली आहे म्हणून। तर मी आता तुम्हाला लिस्ट दाखवते, तर आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर आता सुरुवात करते, मी लिस्ट तुम्हाला एक्सप्लेन करते। हे बघा, आपली यादी मी अशी बनवून घेतलेली आहे। तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे मी तुम्हाला दाखवते। तर दिवाळी फराळ किराण्याची यादी। तर आपण जे फराळाला जे काय काय बनवतो त्याच्यासाठी आपल्याला काय काय बेसिक गोष्टी लागतात तर ते मी तुम्हाला दाखवते। तर आपलं बेसिक म्हणजे रवा, मैदा, साखर हे तर सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला लागतं। तर साखरमध्ये सुद्धा पिठी साखर, जर काही लोक विकत आणतात पिठी साखर किंवा घरी बनवतात। त्याच्यानंतर बेसन लागतं आपल्याला, तेल लागतं, तूप लागतं, पोहे म्हणजे पातळ भाजके किंवा मक्याचे। तर आपण पोह्यांचा चिवडा करतो त्यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पोहे भेटतात, तर तुम्हाला जे लागतात ते तुम्ही घेऊन यायचे। त्याच्यानंतर डालडा लागतं, खोबरं लागतं, खोबऱ्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं पण लागतं आणि ओलं खोबरं पण लागतं। सुकं खोबरं आपल्याला करंजीसाठी लागतं आणि ओलं खोबरं जे रवा आणि नारळाचे लाडू करतात त्याच्यासाठी ओलं खोबरं लागतं। त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ ही आपल्याला पोह्यांमध्ये लागते। त्याच्यानंतर गूळ आपल्याला अनारशासाठी लागतं। ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, बेदाणे, पिस्ता, चारोळी किंवा तुम्ही अजून भोपळ्याच्या बिया वगैरे टाकत असतील, मगज बी वगैरे ते टाकत असेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। त्याच्यानंतर मुरमुऱ्यांचा सुद्धा चिवडा बनवतात, म्हणून मी मुरमुरे किंवा तुम्ही कुरमुरे जे बोलत असाल ते। त्याच्यानंतर वेलची, जायफळ, खसखस हे आपल्याला सगळ्यामध्ये टाकावंच लागतं। त्याच्यानंतर मीठ, जिरं, मोहरी, धणे हे आपल्याला आपण भाजणी बनवतो ना, चकलीची भाजणी, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी लागतात। त्याच्यानंतर तांदूळ, तर तांदूळ आपल्याला अनारशासाठी लागतं, जर अनारसे तुम्ही घरी बनवणार असाल त्यासाठी तांदूळ लागतात। बडीशोप सुद्धा चकलीमध्ये लागते। त्याच्यानंतर मसाल्यामध्ये चकलीचा मसाला, चिवडा मसाला, तर तुम्ही चकली बनवताना त्याच्यामध्ये चकली मसाला टाकत असाल तर तो तुम्हाला आणावा लागेल। त्याच्यानंतर चिवडा मसाला, पोह्यांचा चिवडा किंवा मुरमुऱ्यांचा चिवडा बनवताना चिवडा मसाला विकत असाल तर ते सुद्धा आहे। मिरची पावडर ही आपल्याला चकलीसाठीच लागते। हळद, ओवा, मूग डाळ, उडीद डाळ हे सुद्धा आपल्याला चकलीचे जे आपण पीठ बनवतो त्याच्यासाठी लागतं। त्याच्यानंतर आहे तीळ पण चकलीमध्ये टाकायला लागतात। सोडा लागतो, शेंगदाणे, चाट मसाला हे आपल्याला पोह्यांमध्ये लागतं, म्हणजे आपण पोहे नाही, चिवडा बनवतो पोह्यांचा वगैरे त्याच्यामध्ये टाकायला लागतात। त्याच्यानंतर साबुदाणे, ते पण आपल्याला चकलीचं पीठ बनवतो त्यात लागतं। हिंगसुद्धा त्यात। आरारोट लिहिलं आहे मी ह्याच्यामध्ये, तर आरारोट ह्याच्यासाठी लागतं की जर तुम्ही साणाच्या करंजा बनवणार असाल, साट्याच्या करंजा बनवणार असाल तर त्याच्यामध्ये आरारोट लागतं। आरारोट आणि डाळड्याचं मिक्सचर करून मग लावावं लागतं, त्याच्यामुळे मी हे सुद्धा लिहिलं आहे। म्हणजे हे ऑप्शनल आहे, तुम्ही जसं बनवता, तुम्हाला तुमची जी रेसिपीची पद्धत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला लागत असेल तर हे आपलं एवढं सामान आहे, हे सुकं सामान आहे। त्याच्यानंतर ओलं सामान म्हणजे की आपल्याला
सारखं सारखं पोहेच येते तोंडामध्ये चिवडा बनवायला. तर चिवडा बनवताना आपल्याला मिरची लागते, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण. तर ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही बनवणार आहात तेव्हा सेम डे किंवा त्याच्या आदल्या दिवशी आणू शकता. आणि दूध आपल्याला करंजी, त्याच्यानंतर शंकरपाळे ह्यांच्यासाठी दूध लागतं. काही जण पाणी वापरतात, पण दूधच शक्यतो सगळेजण वापरतात. त्याच्यामुळे हे असे ह्या सेट 2 वेगळे पदार्थ मी लिहून ठेवलेले आहेत. तर आपली यादी झाली दिवाळीचे फराळाला लागणारे हे सुकं सामान आणि हे ओलं सामान. त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी पूजेसाठी जे साहित्य लागतं तर त्याची लिस्ट मी बनवलेली आहे. तर त्याच्यामध्ये पण 2 प्रकार केलेले आहेत, तर सुकं आणि ओलं सामान असं. तर देवीची मूर्ती किंवा फोटो जे नवीन फोटो आणतात दरवर्षी, त्यांच्यासाठी हे लिहिलं आहे की लक्ष्मीपूजन जेव्हा असतं तेव्हा नवीन मूर्ती फोटो आणतात. नारळ आपल्याला लागतो. त्याच्यानंतर झाडू. तर झाडू आपण पूजेसाठी सुद्धा आणतो आणि आपल्या घरात जी लागते तीसुद्धा तुम्ही आणलीत तरीसुद्धा चालेल, कारण तेव्हा मोठी झाडू किंवा छोटी झाडू ज्याची पूजा तुम्ही करता त्याप्रमाणे तुम्ही घेऊन या. तूप लागतं आपल्याला दिवा लावण्यासाठी. त्याच्यानंतर तिळाचं तेल लागतं, अगरबत्ती, माचीस, धूप, मेणबत्ती, त्याच्यानंतर कापूर, सुपारी. आणि जर कोणी असं पूजा करताना ओटी भरत असेल देवीची तर म्हणजे ओटीचं सामान लागतं, त्याच्यासाठी हे लिहिलेलं आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायला लागतो म्हणून मग खडीसाखर, चिरमुरे, लाह्या, बताशे, पेढे, बर्फी किंवा तुम्ही अजून कुठला नैवेद्य दाखवत असाल तर ते तुम्ही आणू शकता. त्याच्यानंतर आपल्याला बेसिक गोष्टी ज्या लागतात त्या हळद, कुंकू लागतं, गुलाल लागतं, अष्टगंध लागतं, त्याच्यानंतर अत्तर लागतो, कापूस लागतो आपल्याला कारण वाती बनवायच्या असतात. तुम्ही रेडीमेडसुद्धा वाती आणू शकता किंवा डायरेक्ट कापूस आणून त्या घरी बनवू शकतो. ह्याच्यात मी डायरी असं मेन्शन केलेलं आहे. तर माझं तर शॉप आहे त्याच्यामुळे मला लक्ष्मीची जी डायरी भेटते तर ती मी दरवर्षी घेते. लक्ष्मी पूजनापासून ते लिहायला सुरुवात करते नेक्स्ट दिवाळी येईपर्यंत. तर तुम्हीसुद्धा तसं करत असाल तुमचा रोजचा हिशोब लिहिण्यासाठी किंवा तुमचासुद्धा बिझनेस असेल तर तुम्ही ती लक्ष्मीची डायरी नक्कीच विकत घ्या, कारण खूप छान त्याचे वाईब्स असतात, खूप छान वाटतं त्याने. त्याच्यात आपला हिशोब लिहायचा किंवा जर डेली रुटीनमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं रोजचं काय सामान आणत असाल, काय खर्च करत असाल ते सुद्धा तुम्ही त्याच्यात लिहू शकता. छोटं मोठं काही इन्कम सोर्स असेल ते इन्कम आलेलं ते सुद्धा लिहू शकता, म्हणून मी हे डायरीसुद्धा ह्याच्यात मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर ओलं साहित्य. ओलं साहित्य म्हणजे की आपल्याला ज्या दिवशी पूजा आहे त्या दिवशी लागणारी फुलं, विड्याची पानं, हार, आंब्याचे डहाळे किंवा जर तुम्ही पूजा वगैरे घालणार असाल तर मग ते सुद्धा साहित्य तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर ही सुद्धा आपली पूजेची यादी झालेली आहे. तर तुम्हाला कसं वाटले दोन्ही यादी माझ्या हे मला नक्की सांगा आणि तुम्हाला नक्कीच ह्याचा उपयोग होईल, कारण मी एक एक गोष्ट आठवून आणि व्यवस्थित विचार करून सगळ्या रेसिपीमध्ये काय काय लागतं ते हे सगळं लिहिलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर दिवाळीसाठी लागणारे इतर साहित्य. तर त्याच्यामध्ये आपल्याला लागतं आकाशकंदील. जर तुम्ही दरवर्षी नवीन आणत असाल तर तुम्हाला आकाशकंदीलसुद्धा आणावा लागेल किंवा जुना असेल तर तोसुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला पणत्या लागतात. रोज संध्याकाळी आपल्याला पणत्या लावाव्या लागतात, तर त्यासुद्धा तुम्ही नवीन आणू शकता किंवा जर असतील तर त्या तुम्ही काढून व्यवस्थित क्लीन करून ठेवू शकता. वासाचं तेल. त्याच्यानंतर आपल्याला उटणं लागतं, मोती साबण लागतो, रांगोळीमध्ये सुद्धा खूप प्रकारच्या कलर्सच्या रांगोळ्या भेटतात तर त्यासुद्धा तुम्ही आणू शकता. जर तुमच्याकडे गेरू सारवत असाल तुम्ही तर गेरूसुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला तोरण लागतं दरवाजाला लावायला. स्टिकर्स लागतात. तर स्टिकर्समध्ये म्हणजे की पावलांचे जे छाप येतात, शुभ लाभ येतं, असे वेगवेगळे स्टिकर्स आपल्याला भेटतात. जर तुम्ही ते वापरत असाल तर ते आणा. आणि त्याच्यानंतर ह्याचे आपले साचे असतात, रांगोळीचे साचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे साचे असतात, तर ते तुम्ही घेऊन येत असाल तर ते सुद्धा आणा. तर जेवढं आपल्याला दिवाळीत सामान लागतं तेवढ्याची सगळ्याची मी तुम्हाला यादी दिलेली आहे. तर तुम्हाला ही कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा. दिवाळीमध्ये जेवढं सामान लागतं तेवढं मी सगळं लिहून दिलेलं आहे. ही अशी मी फराळाची यादी बनवले तर आणि पूजेची बनवले. तर तुम्हाला घरातील सामानाची सुद्धा यादी बनवायची असेल तर मला कमेंट करून सांगा, मी ती सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.